सर काय वाटतं तुम्हाला, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील? आता BMC इलेक्शन आहे, तर दोघे एकत्र आले तर खूप बरंच होईल. यायला पाहिजे ते दोघांना पण, त्यांचं अस्तित्व जर टिकवायचं असेल आता दोघांना पण एकत्र यायला पाहिजे. मला असं वाटतं की राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र आले तर महाराष्ट्राला आतापर्यंतचा जो इतिहास आहे की दिल्लीला दिशा देण्याचं काम महाराष्ट्रच करतो आणि हे दोघं बंधू करू शकतो. नाही, शक्यता नाही. का असं वाटतं तुम्हाला की नाही येणार एकत्र? कारण त्यांची विचारधाराच वेगळी आहे हो दोन्ही पक्षांची. आधीच्या भूमिकेमुळे मला नहीं वाटत कि ते एकत्र येऊ शकते. मनसेची भाजपसोबत जास्त जवळीकता है. अलग अलग हिसाब से सोचते हैं सब, तो मैं तो यही सोचता हूँ कि अब वो शायद दोनों एक साथ नहीं आएंगे. नमस्कार, मी अमोल. थोडा वेळ आहे, लोक ब्रेक घेऊन चहासाठी आलेले आहेत आणि प्रत्येक नाक्यावरती चर्चा सुरू आहे की विधानसभेचं इलेक्शन झालं आहे, रिझल्ट आला आहे, महायुती जिंकलेली आहे, पण कुठेतरी मोठा परिणाम पडला आहे, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षावरती आणि मनसेचा एकही आमदार आला नाही आहे. आणि ह्यामध्ये चर्चा सुरू आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यानंतर एकत्र येतील का, कारण आता महानगरपालिकेचे इलेक्शन येणार आहेत. आपण लोकांमध्ये आलेलो आहोत, आपण लोकांना विचारणार आहोत. सर काय वाटतं तुम्हाला, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील? असं आहे का, आता BMC इलेक्शन आहे, तर दोघे एकत्र आले तर खूप बरंच होईल. त्याच्या हिशोबाने जास्त सीट लागण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण मराठी माणूस कुठेतरी आपण हरवल्यासारखा दिसतं आहे या ह्याच्यामध्ये. त्यामुळे हे दोघं एकत्र जर साहेब आले तर त्यांना नक्कीच आपल्या निवडणुकीला प्रतिसाद चांगलाच भेटेल मराठी टक्क्यांचा. कारण हे विभाजन झालेले आहे दोन्ही गटामध्ये, त्यामुळे आपल्याला या विधानसभेच्या मध्ये आपल्याला फरक जाणवला असेल. बेटर हे दोघं जर साहेब दोन्ही जर एका टेबलावर बसले तर आज पुढचं आपल्याला महाराष्ट्र वेगळाच बघायला भेटत आहे. बाळासाहेब ठाकरे होते ती लाट वेगळी होती, आताची लाट वेगळी आहे. दोघे तरी एकत्र प्रयत्न करून दोघे एकत्र आले तर बरंच आहे. सर काय वाटतं की दोन्ही ठाकरे एकत्र आले तर हा आता अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, हे पण एकत्र येतील आणि कुठेतरी ठाकरे जे आडनाव आहे त्याला कुठेतरी एक न्याय मिळेल असं वाटतं? हा बात पॉईंट तुम्ही चांगलाच बोलला आहे, कारण या ठाकरे बँडचं नाव आता कुठे कुठे दिसण्याचं झालं आहे. जर ह्यांना जर ठेवायचं असेल तर हे दोन्ही माणसं टेबलावर येणं जरुरी महत्त्वाचं आहे त्या कारणाने. त्यामुळे जास्त पुढे आपल्या निवडणुकीमध्ये फरक पडेल आपल्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या. तो आपको क्या लगता है, उद्धव ठाकरे राज ठाकरे एक साथ आने चाहिए? आना चाहिए. क्यों लग रहा है आपको ऐसा? क्योंकि अभी विधानसभा का इलेक्शन जो हुआ उसमें हमने देखा कि दोनों पार्टियों की कहीं ना कहीं पे बहुत बड़ी हार हुई है. नहीं, अभी उद्धव साहब का अभी और अच्छा आएगा. अभी उनका आएगा अच्छा, ऐसा नहीं है. अभी कुछ तो कुछ गड़बड़ी है इसमें, इसलिए गड़बड़ी है कि EVM का गड़बड़ी है, किसका गड़बड़ी है. अभी गड़बड़ी की वजह से इतना कम सीट आना चाहिए उद्धव साहब का, कम नहीं आना चाहिए था. सवाल ये था कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आएंगे BMC इलेक्शन में? नहीं, अभी इस साल कोई नहीं आए. सब चारों सब अलग अलग लड़ रहे हैं. अभी सब BMC हमारा शिवसेना के पास ही रहेगा. कोई सब लाख बोले, कितना भी बोले, BMC छीन लूँगा, वो छीन लूँगा, कोई किसी की हिम्मत नहीं छीनने का, नहीं कुछ छीन पाएगा. अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडे नक्की जाऊ, पुढे विचारू त्यांना काय वाटतं. इथे पण सर काय वाटतं तुम्हाला, विधानसभा इलेक्शन नंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे BMC साठी एकत्र येतील असं वाटतं? आता तो खरं तर त्यांचा प्रश्न आहे, म्हणजे राजसाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा. पण सर्वसामान्य माणसाला वाटतं का घर कधी फुटावं म्हणून? म्हणजे महाभारतापासून ते आतापर्यंत आपण इतिहास पाहिला तर त्यांचं काय आहे ते आपल्याला कळत नाही ना. राजकारत्यांचं तर काहीच कळत नाही. पण राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी एकत्र आले तर महाराष्ट्राला दिशा देण्याचं नक्की काम होईल. विधानसभेमध्ये जर एकत्र लढले असते तर थोडंसं चित्र वेगळं असतं असं वाटतं? 100%. जर ते विधानसभेत दोघं एकत्र असते आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, म्हणजे जसे शिवसेनेची स्थापना झाली त्या दिवसापासून ते आतापर्यंत जर बाळासाहेबांचे विचार जे घेऊन पुढे गेले त्यांचा विजय झालेला आहे. कारण राजसाहेब म्हणजे बाळासाहेबांचेच प्रतिकृती आहेत. त्याच्यामुळं राजसाहेबांच्या विचारात आणि कृतीत असा काही बदल नाही. पण ते दोघे एकत्र असतील तर महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम करतील ते. मला असं वाटतं की राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र आले तर महाराष्ट्राला आतापर्यंतचा जो इतिहास आहे
की दिल्लीला दिशा देण्याचं काम महाराष्ट्रच करतो आणि हे दोघं बंधू करू शकतील. हे दोघं जर एकत्र लढले असं वाटतं तुला चित्र वेगळं असतं महाराष्ट्रात? वेगळं असतं चित्र, टक्कर देता आली असते समोरच्या शक्तीला. हे दोघं एकत्र येऊन काय करू शकतात, काय वाटतं तुला महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्र धर्मासाठी जे काय आपण एक्सपेक्ट करतो ते करू शकतो. यायला पाहिजे त्या दोघांना पण, त्यांचं अस्तित्व जर टिकवायचं असेल आता दोघांना पण एकत्र यायला पाहिजे. आणि आता BMC मध्ये जर एकत्र आले तर कुठेतरी ठाकरे हा ब्रँड राहील असं वाटतं? 100% राहील, 100% कुठे कुठे चूक होते या दोघांकडनं, काय वाटतं? जसं BJP जसं ग्राउंडपासून प्लॅनिंग आहे तसं ठाकरे गटाचं पण आणि राजसाहेबांचं पण दिसत नाही. आता शिंदेबरोबर जर उद्धव ठाकरे असते तर आज त्यांचे आमदार जास्त असते, आणि जर राज ठाकरे असते तर तुला वाटतं की ह्यांची सत्ता आली असती? सत्ता नसते आली, पण मग आकडा इतका छोटा नसता राहिला, तो आकडा काहीतरी वाढला असता त्यांचा दोघांचा. हे जे दोन्ही पक्षांमधून जे कार्यकर्ते सोडून चाललेत पक्ष, तर याला कारण काय असू शकतं, काय वाटतं? बुडणाऱ्या नावेमध्ये कोणीच बसायला तयार नसतं, सगळ्यांना कुठे तर सत्तेमध्ये जाण्याची अपेक्षा असते. पण जेव्हा आपण एका राज्याचा विचार करतो, तुमच्या हातात ती पॉवर आहे, तर काय असेल? दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी. इथे अजून काय वाटतं दादा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतील असं वाटतं? जर अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र यायला पाहिजे. कुठे चुकलेत दोघं, काय झालं आहे? हा इगोमध्ये आलेला आहे, जे आपसात जे क्लॅशेस आहेत त्यामुळे हे लोक एकत्र येत नाही आहेत? त्यामुळे नाही, दोघांना असं वाटतं की आम्ही दोघं पॉवरफुल आहे आणि त्यामुळे पॉवर टिकलेलं नाही दोघांची. या ताई पण आपल्यासोबत. काय वाटतं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटतं BMC इलेक्शनमध्ये? नाही, शक्यता नाही. का असं वाटतं तुम्हाला की नाही येणार एकत्र? कारण त्यांची विचारधाराच वेगळी आहे हो दोन्ही पक्षांची. हां, म्हणून ते एकत्र येणं इम्पॉसिबल आहे. हे आपसी भांडणामध्ये राज्याचं काहीतरी वेगळं चाललं आहे. राज्यामध्ये वेगळे एक जो ब्रँड होता ठाकरे एक नाव होतं, एक ब्रँड होतं. बाळासाहेब ठाकरेंना असंख्य लोक मानतात, कोणत्याही पक्षातले असतील. पण हे दोन्ही भाऊ वेगवेगळे झाल्यामुळे या ब्रँडवरती परिणाम पडतो. त्यांनी एक वेगळी ताकद उभी केली होती या दोघांच्या मागे. तर वाटतं तुम्हाला असं की जर एकत्र आले असते? बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ जी रियालिटी होती, सच्चेपणा होता, तो आता आहे का शिल्लक? तो आता शिल्लक आहे का? आता फक्त खुर्चीसाठी लढतात ते. लोकांची लोकसेवा करण्यासाठी नाहीत लढत, ते खुर्चीसाठी लढतात. आधीच्या भूमिकेमुळे मला नाही वाटत की ते एकत्र येऊ शकते. मनसेची भाजपसोबत जास्त जवळीकता आहे, म्हणून ते एकत्र येऊ शकतात. आपको लगता है? नहीं आ सकता. क्यों ऐसा लग रहा है? सर्वसामान्य लोकांना असं का वाटतं की दोघं एकत्र नाही येणार? दोघांचे बहुतेक आयडिओलॉजीज वेगळे आहेत म्हणून. पण वाटतं आले पाहिजेत? आले पाहिजे तर हो वाटतं, कारण कामं तर होतील मुंबईमध्ये भरपूर त्यांच्या, ते दोघं एकत्र आले तर त्याच्यासाठी वाटतं एकत्र आले पाहिजेत. आना चाहिए दोनों को. अब आते, क्योंकि उनका दोनों का तो दिशाएं अलग अलग हैं, एक दिशा में नहीं है दोनों. तो ठीक है, एक परिवार से हैं लेकिन दोनों भाई अलग अलग भी होते हैं ना, अलग अलग हिसाब से सोचते हैं सब. तो मैं तो यही सोचता हूँ कि अब वो शायद दोनों एक साथ नहीं आएंगे. तो इसका जो भुगतान है वो महाराष्ट्र जनता भोगेगी. जनता भोगेगी, महाराष्ट्र की जनता भोगेगी उसको. आज आपण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील की नाही यावरती लोकांचे ओपिनियन जाणून घ्यायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचं मत काय यावरती, या चर्चेवर, आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र. कॅमेरामॅन विजय शॉ सोबत अमोल तेली, मुंबई.